हॅलो गाईज, वेलकम बॅक टू सुपर संडे बाय शनीमध्ये. हा आठवडा एकदम रोलर कोस्टर आठवडा होता. एका बाजूला वॉर सुरू आहे, एका बाजूला रंगपंचमी सुरू आहे, एका बाजूला इंडिया वर्ल्ड कप जिंकते, एका बाजूला पेट्रोल गॅसची बोंबाबोंब सुरू आहे. पूर्ण आठवडाभर आपल्याला फ्रस्ट्रेशन, टेन्शन, सेलिब्रेशन, प्राईड या सगळ्या फिलिंग्स एकत्र मिळाल्या. म्हणजे एकदम विचित्र असा आठवडा होता. शॉर्ट न्यूजला सुरुवात करायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की लाईक करा. या आठवड्यात यूपीएससीचे रिझल्ट आले आणि यूपीएससीचे रिझल्ट आले आणि बिहारची न्यूज आली नाही, हे कसं काय शक्य आहे? बिहार आणि यूपीएससीचं नातं हे जेवण आणि बडीशेप सारखं आहे. जेवण झाल्यावर कशी बडीशेप लागते, त्याशिवाय आपल्याला जेवण पचत नाही, तसं यूपीएससीला बिहार लागतं, त्याशिवाय यूपीएससी पचत नाही. फसला जोक फसला. बिहारला एवढा मोठा स्पेक्ट्रम आहे ना की एका बाजूला तुम्ही मजदूर असता किंवा डायरेक्ट तुम्ही IAS ऑफिसर असता, मधला आदला काही संबंधच नाहीये. तर या दोघांचा मेळ गाठलेला या न्यूजने. बिहारमधून एक न्यूज आली, शेखपुरामधून एक मेजर फ्रॉड समोर आला. तिथला एक लेबर होता, कामगार होता, त्याने डिक्लेअर केले की UPSC मध्ये त्याचा 440वा नंबर आलेला आहे. मला या न्यूज मधलं सगळ्यात शॉकिंग पार्ट होता की त्याला एक नंबर चूज करायचा होता, तो मी बोर्डात आलोय म्हणायला UPSCच्या, त्याने 440च का चूज केला असेल. आणि याच्यावर टॉप ऑन दॅट हे केकच्या वर चेरी आहे, तिथले RJDचा MLA जो होता विजय सम्राट, तो त्याला कॉंग्रॅच्युलेट करायला पण आला. या लेबरमध्ये जो कॉन्फिडन्स आहे, तो कॉन्फिडन्सची कमी माझ्यात पण आहे असं मला वाटतं. असा कॉन्फिडन्स असला तर माणूस कसाही जगू शकतो. म्हणजे आपण UPSCचा डायरेक्ट रँक होल्डर. यानंतर फेक फूडचे आपल्याकडे 3 स्टोरी आहेत. पहिली स्टोरी आहे सुरतमधून. सुरतमध्ये 1401 किलोचं फेक पनीर सापडलेलं आहे. 1401 किलो, 28 लाख वगैरे त्याची प्राइस होती. कशावरून आपण हे फेक पनीर खाल्लं नसेल याची मला चिंता होते. या फेक पनीरचं ऑफिशियल नाव अॅनालॉग पनीर असं म्हणतात. डिजिटल अॅनालॉग पनीर याला म्हटलं जातं. हे आपण अॅनालॉग पनीर कशावरून खाल्लं नसेल? घरे आपण आयोडीनची टेस्ट करून पनीर चेक करू शकतो, पण बाहेरचं काय, गाड्यावरचं काय, किंवा आपण जे स्ट्रीट फूड म्हणतो त्याचं काय, त्याच्यावर कधी तर खाल्लंच असं. हे खातो ना खातोय. त्याच्यानंतर दुसरी न्यूज आली हैदराबादमधून. हैदराबादमध्ये जिंजर गार्लिक पेस्ट मध्ये भेसळ करत होते. जिंजर गार्लिक पेस्ट जी या सगळ्यामध्ये लागतेच, आपल्याला नॉनव्हेज मध्ये तर लागतेच. हैदराबादमध्ये बिर्याणी बनवतात, बिर्याणीमध्ये बहुतेक मला वाटते जिंजर गार्लिक पेस्ट कमी पडत असेल, त्यामुळे यांनी भेसळ करायला सुरुवात केली. यानंतर अजून एक खतरनाक यापेक्षा शॉकिंग गोष्ट आलेली आहे राजस्थानमधून. राजस्थानमध्ये जयपूरमध्ये राजस्थानचे फूड सेफ्टी डिपार्टमेंट आहे, यांनी एक मोठी कारवाई केलेली आहे, ज्याच्यानुसार 1.5 लाख किलोचे एक्सपायर झालेले अमूलचे प्रोडक्ट या खाद्यपदार्थांचा त्यांनी नाश केलेला आहे. का नाश केलाय बघा. तपासात असं आढळलं की व्यापारी एक्सपायरी डेट जी असते प्रोडक्टवर, ती केमिकलने पुसून त्यावर नवीन डेट छापत होते. खपला नाही माल ना एक्सपायरी डेट मध्ये, मग ती एक्सपायरी डेट पुसून त्याच्यावर नवीन डेट छापत होते आणि पुन्हा विक्री करत होते. 1200 कार्टन एक्सपायर होते आणि 3000 कार्टनवर डेट पुसलेली आढळली. यामध्ये नूडल्स, केचप, मेयोनीज, एनर्जी ड्रिंक या सगळ्या वस्तू होत्या. मला वाटतं थोडे करत आपल्याला स्लो पॉइझनिंग करायचं काम सुरू आहे. थोडे रोज तुम्ही पॉइझन कुठून ना कुठून खा आणि एक दिवस संपून जा. पोल्युशन कंट्रोल करायचं आपल्याला, पॉप्युलेशन कंट्रोल नाही करायचं. स्कूल बसची एक न्यूज आली. हा व्हिडिओ बघा. किती सेफ्टी आहे, किती विचार केलाय लहान मुलांचा यामध्ये. एक बस थांबलेली आहे, त्याला कोणी ओव्हरटेक करायचं नाही, त्याला कोणी हॉर्न वाजवायचं नाही. निवांतपणे शाळेतली जी मुलं आहेत ती घरी उतरणार, कोणताही रश करायचं नाही, मुलांना गडबड करायची नाही, यासाठी एकदम ब्युटिफुल विचार करून बनवलेला आहे. हे जर आपण इंडियामध्ये इम्प्लिमेंट केलं तर मागून हॉर्न वाजवून त्या बस ड्रायव्हरला आणि शिव्या दिल्या जातात. याच्या अपोजिट गोष्ट पुण्यामध्ये घडली. पुण्यामध्ये एक बसचा ऍक्सिडेंट झाला. मी कन्फर्म करू शकत नाही की यामध्ये मुलं होती किंवा नाही, पण हा एक ऍक्सिडेंट झालेला आहे. याच्यामध्ये कोणाची जीवितहानी झालेली नाही. पण हे बस ड्रायव्हर जे असतात, तुम्ही जर नोटीस केलं असतं तर ते थोडेसे एजने जास्त असतात, त्यांना BP शुगरचे त्रास असतात. त्यामुळे एक्झॅक्टली बाहेरच्या देशामध्ये कसं मुलांना स्कूल बसमध्ये ट्रीट केलं जातं, त्याच्या अपोजिट आपल्याकडे ट्रीट केलं जातं. या स्कूल बसच्या ट्रॉमापेक्षा आमच्या लहानपणी एक ट्रॉमा होता. अशा प्रकारे लहान मुलांना स्कूलला सोडलं जायचं, अजूनही सोडलं जाते, त्याचाच व्हिडिओ आहे. ओके, यानंतर आहे इन्फ्रास्ट्रक्चर फेल्युअर. दर आठवड्याला होत असतात, कुठे ना कुठे तर काहीतरी पडतंच. तसंच मिरारी वेस्ट बेंगाल, तुम्हाला जर हा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, तरी तुम्हाला वाटेल की ते इराण US युद्ध सुरू आहे का आणि त्याच्यावर बॉम्ब पडलाय का या ब्रिजवर, तर तसं नाहीये. आपल्या टॅक्सने बनवलेला हा 2000 कोटीचा ब्रिज, म्हणजे तो टॅक्सचा बॉम्ब फुटलेला आहे असं म्हणू शकतो. इथे मला वाटतं की असल्या फेल्युअरला आपण टुरिस्ट स्पॉट बनवायला पाहिजे. कुठे न्यूज आली समजा की अरे त्या ब्रिजला क्रॅक गेलाय, तर 6 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी तो ब्रिज पडण्याची
शक्यता वर्तवते, बरोबर. मग आपण आधीच प्रेडिक्ट करून तिथे मस्तपैकी फेस्टिवल एक जत्राच भरवायची, म्हणजे तो टुरिस्ट स्पॉट केला पाहिजे. मग किती मस्त दिसते. आता हा ब्रिज पडत मस्त वाटते ना बघायला, एन्जॉय करा. मग लोक असे पिकनिक बॅग घेऊन जसं जुहू बीच वर बसायला जातात विकेंडला, तसं कुठे तर ब्रिज पडायला लागलाय तर लोक अशी तयार होऊन जाणार. जत्रेत लहान मुलांना खेळायला तिथनं पाळणे वगैरे असणार ब्रिजच्या साईडने लावलेले. लोक म्हणणार कुठे चाललाय, अरे ते तिकडे 6 महिन्यापूर्वी क्रॅक पडला होता त्या ब्रिजला, तो आता पडत आलाय, 2-3 दिवसात पडेल. मस्तपैकी तिकडे एन्जॉय करणार आम्ही आता. हे ऍब्सर्ड कन्सेप्ट, पण याचं टुरिस्ट स्पॉट करायला पाहिजे. गव्हर्नमेंटने याचा विचार करायला पाहिजे. ज्याचे जे ब्रिज पडतायत ना ते टुरिस्ट स्पॉट म्हणून दाखवा, त्याचं प्रमोशन करा. आजची मेन स्टोरी आहे, आपली मेन स्टोरी आहे पेट्रोल, गॅस आणि बाकीच्या गोष्टींचा तुटवडा. सध्या भारतामध्ये काही शहरांमध्ये पेट्रोल आणि एलपीजीच्या रांगाच दिसत आहेत, रांगाच्या रांगा दिसत आहेत. खरं तर ही टंचाई पण आहे, पण एक पॅनिक सिच्युएशन पण क्रिएट झालेली आहे. आता तुम्हाला काहीतरी शॉकिंग फॅक्ट सांगतो. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा क्रूड ऑइल आयात करणारा देश आहे आणि आपल्या गरजेपैकी सुमारे 85 ते 90% तेल परदेशातून येतं, बाहेरून येतं. दरवर्षी भारतात 230 मिलियन टन पेक्षा जास्त क्रूड ऑइल आयात केलं जातं. म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेत सगळ्यात मोठा भाग या आयात तेलावर चालतो. म्हणजे सगळी आपली अर्थव्यवस्था याच्यावरच डिपेंड आहे. भारताच्या एलपीजी वापरापैकी 60% एलपीजी आपण आयात करतो, जेवढे एलपीजी वापरतो आपण. आणि भारतात 30 कोटी घरात, हे कधीचा डेटा आहे माहित नाही, मला वाटतं 50 कोटी घरात एलपीजीचा सिलेंडरचा गॅस वापर केला जातो. 50 कोटी. आणि हे सगळं तेल कुठून येते तर मध्य पूर्व, जिथं आता युद्ध सुरू आहे तिथून येते सगळं. आणि त्यातला आता समजा 100 बॅरेल येतात, त्यातले 40 बॅरेल हे हॉर्मुझच्या समुद्र खाडीतून येतात. हे जे समुद्र खाडी, ही स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा जगातील सर्वात मोठा ऑइलचा रूट आहे. हा जो रूट दिसतो, इथून दररोज 20 मिलियन बॅरेल पेक्षा जास्त तेलाची वाहतूक याच पर्टिक्युलर पॉइंटला, आणि इथंच युद्ध सुरू आहे. म्हणून जेव्हा पण कधी मध्य पूर्व किंवा इकडे मिडल ईस्टला युद्ध होतं तेव्हा या पेट्रोल, तेल या गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. पण यावेळी सगळ्यात जास्त होणार, कारण तेच इराणचा तो एरिया आहे आणि तो सगळ्यात इम्पॉर्टंट एरिया आता पूर्ण जगातला तो आहे आत्ता तरी. पण जरी आपण कच्चं तेल मागवलं तर ते कच्चं तेल, क्रूड ऑइल जो आहे ते डायरेक्ट वापरू शकत, ते रिफायनरीला पाठवलं जातं. मग रिफायनरीमध्ये प्रक्रिया करून त्याच्यापासून पेट्रोल, डिझेल बनवलं जातं. जसं रिफायनरीमध्ये एक फ्रॅक्शनल डिस्टिलेशन नावाची प्रक्रिया असते, त्यात वेगवेगळ्या तापमानावर ते जे क्रूड ऑइल त्याचे वेगवेगळे भाग केले जातात. म्हणजे यातूनच एलपीजी काढला जातो, यातूनच पेट्रोल, डिझेल, केरोसिन काढलं जातं. एव्हिएशन फ्युएल म्हणजे जे विमान उड्डाणात जे पेट्रोल वापरलं जातं, किंवा बिटुमेन जे रस्त्यासाठी वापरलं जातं, हे सगळं त्या क्रूड ऑइल मधून काढलं जातं. मग त्यासाठी रिफायनरीची गरज आहे. भारतात 23 पेक्षा जास्त मोठ्या रिफायनरी आहेत, ज्या 250 मिलियन टन पेक्षा जास्त क्रूड ऑइल रिफाईन करू शकतात. ओके, आता जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी भारतात आहे, ती म्हणजे जामनगर रिफायनरी, रिलायन्स इंडस्ट्रीची. म्हणजे ह्या ज्या रांगा आहेत त्या कायमस्वरूपीच्या टंचाईमुळे नाही, आता जे युद्ध सुरू आहेत, बातम्या आहेत, अफवा उठतात, त्याच्यामुळे कुठे तेलाचा साठा केला जातो, कुठे ब्लॅकनं विकलं जातं. आता तुम्ही न्यूज मध्ये बघू शकताय, तुम्ही अनुभव पण घेऊ शकताय. थोडा कठीण काळ आहे. आपण आता एटीएमच्या लाईन मध्ये 2016 थांबलो, ऑक्सिजनच्या लाईन मध्ये 2020 थांबलो, आता 2024 या रांगेत थांबू आपण. गॅस सिलेंडरच्या रांग आपल्या आयुष्यातून जात. तर हा आठवडा मगाशी म्हटलं तसं एकदमच रोलर कोस्टर होता, कधी चांगला कधी वाईट. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे खाली कमेंट मध्ये लिहा, काही कमेंट्स असतील तर. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आपले सबस्क्रायबर 50च्या वर न्यायचे आहेत आपल्याला. आणि भेटू पुढच्या आठवड्यात. थँक्यू.